अजित पवार साहेबांवर केलती काळी जादू, त्यांच्यामुळेच ते इमान क्रॅश होऊन खल्लास झाला आणि अजितदादा मरण पावले. काय वाटत राहिलं? अजित पवारवर केलती काळी जादू म्हणून अजित पवार साहेब मरण पावले. इमान ब्लाड झालं ते काळ्या जादूमुळे झालं असं वाटते का तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? हा व्हिडिओ बघा. बघितला? अजित पवारवर अशोक खरात नावाचा व्यक्ती, हा नामवंत एक अश्लील चाळे करणारा व्यक्ती, तो स्वतःला डॉन म्हणतो, स्वतःला कॅप्टन म्हणतो, स्वतःला काय म्हणतो काय माहित, पण हा व्यक्ती अश्लील चाळे करून याने अजिताचा घात केला असेल तर. कारण अजित पवार साहेबांचं देवगिरी जे घर होतं त्या घरासमोर काळ्या जादूच्या वस्तू दिसल्या, ब्लॅक मॅजिक केलेल्या दिसल्या, तर हा अशोक खरातनंच केले असेल ना? काय वाटतं? कारण रुपाली चाकणकर मॅडमच्या गुरु आहे तो. कोण कोण? अशोक खरात हा गुरु आहे रुपाली चाकणकर मॅडमच्या. रुपाली चाकणकर मॅडम त्यांच्या चरणीचं पाणी पिते असं छत्री पकडते अशी उन्नी लागली पाहिजे म्हणून त्यांना. विचार करा, विचार करा ह्या गोष्टीचा. रुपाली चाकणकर मॅडम त्यांच्यावर किती प्रेम करत असेल, त्यांचा किती आत्मसन्मान, त्यांचा आदरभाव करत असेल, याचा विचार केला? लोकांना सांगते संविधानाच्या गोष्टी, लोकांना संविधानाच्या गोष्टी सांगतात आणि इकडे काही धंदे करतात लोक. रुपाली चाकणकर मॅडमला महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या, त्यांच्या अध्यक्षाच्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे हे माझं मत आहे. कारण त्या लायकीचा नाही त्या पदाच्या. कळलं का? रुपाली चाकणकर मॅडम लायकीच्या नाही त्या पदाच्या, त्यांनी राजीनामा लवकरात लवकर दिला पाहिजे. तुम्हाला वाटतंय काय दिला पाहिजे म्हणून? नक्की कमेंट करून सांगा. आणि घात करण्याच्या मागे ह्या अशोक खरातचा हात तर नसल. अशोक खरात हा व्यक्ती स्वतःला ज्योतिष्य समजतो, स्वतःला कॅप्टन म्हणतो आणि राजकारणातला बलाढ्य ज्योतिषार स्वतःला देव समजतो. कारण राजकारणातले बांगडुल काही लोक त्याच्यापाशी येऊन त्याचं गोमित्र पेतात, त्याचं मूत पेतात, त्याच्या पाया लागतात, त्याच्या डोक्यावर छत्र्या ठेवतात. लोक काय काय करत नाही आणि तो म्हणतो माझी भविष्यवाणी खरं होते आणि काही बांडगुळ लोक तिथं जातात. आणि आता असले चाळे करण्याचे त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत, व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत, तो लोक बघून राहिलेत आणि त्याला अटक झाली. पण अजितदादाच्या घरासमोर, अजितदादाच्या देवगिरी घरासमोर काही ब्लॅक मॅजिकच्या वस्तू आढळल्या, तर यानं नसन तर केलं असन तर हे कांड कोणाच्या म्हणण्यानुसार केलं असेल? अजितदादाचा घात करणारा हाच व्यक्ती आहे का? याचे VK सिंगच्या पर्यंत सूत्र आहे, धागे जुळलेले आहेत. तर विचार करा अजितदादाचे धागे कुठपर्यंत जुळले असं. अजित पवार साहेबांचा घातच झाला, पण करणारा भरपूर लोक आहेत त्याच्यामध्ये. आता एक 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 निघून राहिलं. काही दिवसांना असे लोक निघणार की बस VSR कंपनीच्या मालकाचा हात आणि याचा हात असेल तर अजितदादाला मारण्यासाठी. काय वाटतं तुम्हाला? विमान हे चांगलं होतं म्हणत होता तो VSR कंपनीचा मालक, पण विमानातला रनवे हाही चांगला होता, पण विमानाच्या चालकाला दिसला नाही. तर दिसला नाही म्हणून राहिला तर यानं ब्लॅक मॅजिक केली असेल त्या विमानावर, विमान ब्लॅक झालं असेल तर असं तो असू शकते. असं झालं असेल तर काय वाटतं तुम्हाला? याने ब्लॅक मॅजिक केली असेल म्हणून विमान फुटलं ना, तेव्हा म्हणून अजितदादाचं निधन झालं ना. काय वाटतं तुम्हाला? असं असेल तर नक्की कमेंट करून सांगा, कारण कमेंट लय महत्वाची आहे तुमची. अजित पवार साहेबांचा घात करण्याच्या मागे VSR कंपनीचा मालक आहे, तो अशोक खरात आहे. त्याने ब्लॅक मॅजिक केली त्याने. काय वाटतं? कारण हे गुड रश लय दबलेला आहे आणि हे गुड रश जनतेपर्यंत येण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहे. अजित पवार साहेबांचा घातवंत झाला, घात झाला, सगळं झालं. आता न्यूजवर असं आलं की अजितदादाच्या घरासमोर ब्लॅक मॅजिकच्या वस्तू आढळल्या, पण त्या वस्तू कोणाच्या होय
कशासाठी केल्या होत्या? अजितदादाला मारण्यासाठी तर नसन केल्या होत्या. कोण केल्या होत्या? याचा फायदा कोणाला होत होता? का रुपाली चाकरकर मॅडमच्या हेतूने झाला असेल? हा कोणाच्या हेतूने झाला असेल? काही मालूम नाही, काही मालूम नाही आम्हाला. तुम्हाला मालूम आहे काय? नक्की कमेंट करून सांगा. काय वाटतं तुम्हाला? कारण ब्लॅक मॅजिक मुळे होऊ शकते का हे? ब्लॅक मॅजिक मुळे होऊ शकते का हे? अजितदादाचा घात होऊ शकते का ब्लॅक मॅजिक मुळे? काय वाटतं तुम्हाला? अजित पवार साहेबांचा घात हा ब्लॅक मॅजिक मुळे झाला असेल का? ब्लॅक मॅजिक कोण केली असेल? कशी केली असेल? कोणाला गरज पडली ब्लॅक मॅजिकची? आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा विके सिंग जो आहे ना तो आणि हा अशोक खरात त्याचे धागेदुरे जुळलेले आहे म्हणते. असे कळलं का? असे धागेदोरे जुळले आहेत. त्या कारणामुळं होऊ शकते की ब्लॅक मॅजिक मुळे अजितदादाचं निधन झालं असेल तर, त्यांच्यावर करणे कवटा केला असेल तर, काळा जादू केला असेल तर. काय वाटतं तुम्हाला? कारण राजकारणातले लोक, काही चोंगळे बांगळे लोक त्याच्या घरी येऊन, अशोक खरातच्या घरी येऊन लोक तिथं त्याचं मूत्र पेते, गोमूत्र पेते, त्याच्या पायाचे पाणी पेते, क्षत्रिय लोक पकडते. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. होऊ शकते का? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.